सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात जवळपास 2 लाख भाविक दाखल झालेत। विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी रांग गोपाळपूर रोडवरील पत्रा शेड पर्यंत पोहोचली आहे। दर्शनासाठी 5 तासांचा वेळ लागतोय। सर्व मठ आणि धर्मशाळा हाऊसफुल झाले। मात्र मंदिर परिसरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे भाविकांना आता प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। सलग 3 दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। काल शनिवार आणि आज रविवार आणि उद्या सोमवारी प्रजासत्ताक दिनाची सलग 3 दिवसाची सुट्टी आल्यामुळे राज्यभरातून अनेक भाविक पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आता आपण संत नामदेव पायरी या ठिकाणी आहोत। आपण बघतो की संत नामदेव पायरीचं दर्शन घेण्यासाठी, विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी गर्दी केलेली आहे। संत नामदेव पायरी ते महाद्वार या भागामध्ये भाविकांनी खचाखच भरलेले रस्ते आहेत। आपण बघतो की खरं तर आता या भाविकांची संख्या इतकी मोठी आहे की सलग सुट्ट्यांमुळे देवदर्शन असेल, पर्यटन स्थळ असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जात आहेत, आपला आनंद व्यक्त करतायत। एकूणच सगळं पाहतोय की परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी देखील झालेली आहे। मात्र या मंदिर परिसरामधील जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती काही स्थानिक दुकानदार असतील किंवा फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण केल्यामुळे भाविकांना याचा कुठेतरी त्रास होताना देखील भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जाते आहे। कॅमेरामॅन राजू विसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।